नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे. ती बातमी अशी आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये आता तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आणि रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केलेत. अनेक ठिकाणी रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले केले जातात. हल्ल्याची भयानक दृश्य आता समोर येत आहेत. दुसरीकडे युक्रेननं रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं कळत आहे. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यामध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे, तर 9 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. युक्रेनच्या नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. रशियाची 5 विमानं पाडल्याचा दावा युक्रेनकडून केला जातोय. रशियाचं हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा देखील युक्रेननं केला आहे. त्यामुळे या युक्रेनच्या अनेक शहरांवर आता अशा रीतीनं क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची, आणि ती म्हणजे युक्रेन विरोधात रशियानं युद्धाची घोषणा केली आणि त्या काही वेळापासूनच म्हणजे सकाळपासूनच या लष्करी कारवाईला सुरुवात झाली. सुरुवातीला युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आल्याच्या बातम्या यायला लागल्या आणि त्यानंतर युक्रेनमधल्या डॉनबास प्रांतामध्ये स्पेशल ऑपरेशन रशियाकडून करण्यात आलेलं आहे. युक्रेन लष्कराला आवाहन करण्यात आलं होतं की तुम्ही शस्त्र टाका, आणि अशा रीतीनं रशियानं आवाहन केलेलं होतं. पण तिकडे तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय. अन्यथा युद्ध अटळ आहे. ही कारवाई आणखीन तीव्र होत जात असल्याचं पाहायला मिळतंय. You see, tensions were growing. There was a military standoff, and Russia was going on with military drills with Belarus. And basically, you see, Putin is a very, very wonderful politician, and he has wonderful knowledge about geopolitics. This I am saying because he showed that the troops are first retreating. He pulled back the troops, and then he has taken this kind of action. क्या ये सेना ने यूक्रेन की सीमा क्रॉस करके रनगाड़े, टैंक्स या तोपों के मदद से अंदर आक्रमण किया है? तो उसका उत्तर है नहीं है. आज की जो हालात है वो ये है, ये माना जाता है कि यूक्रेन के अलग अलग शहरों में बॉम्ब ब्लास्ट हुए हैं. कुछ लोग बोल रहे हैं कि शायद ये बॉम्ब ब्लास्ट नहीं है बल्कि ये मिसाइल फायर किए हुए हैं. लेकिन ये भी मिसाइल ये यूक्रेन की सीमा से बाहर सीमा के बाहर से फायर किए हैं, सीमा के अंदर से नहीं. यानी कि रशियन सेना अभी तक जो ज्योग्राफिकल बाउंड्रीज है यूक्रेन की, कीव असेल, खार्किव असेल आणि त्यानंतर अन्य ठिकाणी देखील क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याची माहिती कळते. पण युक्रेनने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती कळते. अनेक देशांनी आता युक्रेनवर ही जी परिस्थिती रशियामुळे ओढवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर बंधनं घालायला देखील सुरुवात केली. आर्थिक बंधनं. पण या सगळ्याचे परिणाम नेमके काय होतील या सगळ्याविषयी परराष्ट्र विषयांचे अभ्यासक नीरू दामले सर आता आपल्या सोबत आहेत. दामले सर, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आंतरराष्ट्रीय स्तरावरची, आपण या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? कारण आता जी माहिती कळते त्यानुसार हा संघर्ष आणखीन तीव्र होत जाताना पाहायला मिळतोय. हा जो तीव्र होणारा संघर्ष आहे, हा संघर्ष थोडा काळ तरी चालेल आणि एका परीने तो युक्रेन, रशिया आणि आसपासच्या प्रदेशापुरता मर्यादित राहील. परंतु याच्यामध्ये तेल हा एक मुख्य घटक असल्या कारणाने त्याचा परिणाम तेल महाग होणं, तेल उपलब्ध न होणं आणि त्यामुळे जगातली महागाई भडकणं अशा अर्थाने होणार आहे. कारण रशियातून जे तेल आणि गॅस जातो तो एकूण युरोपच्या तेल आणि गॅसच्या वापरामध्ये जवळपास 40% रशियातला आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल न येणं याच्यामुळे युरोपच्या आणि अर्थात युरोपमुळे बाकीच्या सगळ्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे जगावर हे एक आर्थिक संकट आहे. सर, आणि एकीकडे काही देशांनी आता आर्थिक निर्बंध जरी घालायला सुरुवात केली असली तरी रशियावर या सगळ्याचा फरक पडू शकेल का? कारण एकीकडे सुरक्षा परिषदेनं देखील म्हटलं आणि आवाहनही त्यांनी केलंय की यापुढे देखील तुम्ही शांततेचं आवाहन त्यांनी केलंय आणि असा संघर्ष किती त्रासदायक असू शकतो आणि त्याचे जगावर किती परिणाम होऊ शकतात याबद्दलचं आवाहन देखील रशियाला करण्यात आलं होतं. तुम्हाला असं वाटतं या सगळ्या परिणामांचा कदाचित रशियाकडून विचार होऊ शकतो, तशी काही दूरगामी शक्यता व्यक्त होऊ शकते जेणेकरून हा संघर्ष त्याची मात्रा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता? आता या घडीला शक्यता कमी आहे. एक उपमा द्यायची असली तर ज्यावेळी बैल माजतो आणि टक्कर द्यायला बाहेर पडतो
त्यावेळी त्याचा शेतकरी त्याला समजावून देतो, बाबा पुता करतो, पोळी दाखवतो, अमुक दाखवतो. त्या बैलाची मस्ती चालते, काही काय चालते. तसं रशियात सुद्धा रशियाची जी एका परीने मस्ती आहे, त्या मस्तीला रशियाच्या स्वतःच्या एका परीने सशक्त अशा अर्थव्यवस्थेचं पाठबळ आहे. रशिया असं म्हणतं की आमच्याकडे 600-700 अब्ज डॉलरचं हे आहे, परकीय चलन आहे, आम्हाला काय पडली, आम्हाला काय अमेरिकेतून वस्तू नाही आल्या तरी काय फरक पडतो, युरोपमधून मिळाला नाही फरक पडतो, आम्ही भारतातून घेऊ, आम्ही चीनमधून घेऊ, आणखी कुठूनतरी नायजेरियातून घेऊ. त्यामुळे काही काळ आपण तग धरू शकतो अशा विश्वासाने पुतीन यांनी हा उद्योग सुरू केला. त्यामुळे ते आता या क्षणीला ऐकतील असं या क्षणी तरी दिसत नाही. कारण ते जर ऐकायचं असतं तर त्यांनी आधीच ऐकायला पाहिजे होतं. युनायटेड नेशन्स सांगितलं, मॅक्रॉन भेटून आले, जर्मनीचे शोलाच त्यांना भेटून आले, सगळे त्यांना जगभरचे लोक जाऊन बाबा पुता करून नको नको म्हणून सांगतायत. ते माहीत असून सुद्धा त्यांनी केलं, याचा अर्थ त्यांना थोडी मस्ती आहे आणि ती जिरायला थोडा वेळ लागेल आणि तेवढी मस्ती करायची ताकद त्यांच्याकडे आहे आता या क्षणी. सर, आणि या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की तेल आणि क्रूड ऑइल आणि त्या संदर्भात आणि मग इंधनाच्या किमती वाढणं हा त्याच्यातला एक खूप मोठा फरक जगभरात जाणवणार आहे. या संदर्भात पाईपलाईन संदर्भात या देशांशी निगडीत ज्या काही वेळापूर्वी घडामोडी झालेल्या होत्या आणि या पाईपलाईन गॅसच्या पाईपलाईन संदर्भात भोवती फिरणारं हे सगळं राजकारण आहे, याविषयी आम्हाला काही सांगू शकाल का की बेसलाईन आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या घडामोडी? रशियातून तेल जातं, एक तर ते तेल जातं आणि दुसरा गॅस जातो. तेल रशियातून एक 3-4 लाईनी निघतात, त्यातली एक युक्रेन मधून जाते आणि ठिकठिकाणी ते त्या लाईनी याच्यामध्ये युरोपमध्ये पोहोचतात. यातली युक्रेन मधली जी पाईपलाईन आहे ती सुद्धा एक महत्वाची लाईन आहे तेलाची. आणि ही तेलाची पाईपलाईन हे अर्थातच रशियाला त्यातून पैसे मिळतात, परंतु ते तेलाची लाईन युक्रेन मधून जाण्याचं भाडं युक्रेनला मिळतं आणि ते जवळपास युक्रेनच्या GDPच्या 4% एवढं भाडं आहे. त्यामुळे युक्रेनलाही ते महत्वाचं आहे. आता अशी पाईपलाईन तेलाची आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. युक्रेनने त्याच्यावर काही गंमत करता कामा नये. आणि म्हणून त्यासाठी युक्रेनला ताब्यात ठेवायची पुतीन यांची खटपट चालली. हा एक भाग. आता ही पाईपलाईनला सोडून एक पर्यायी गॅसची पाईपलाईन आता बाल्टिक समुद्रातून होते, नॉर्थ 2 असं त्या पाईपलाईनला म्हणतात, आणि ती थेट युरोप रशियातून निघेल आणि जर्मनीला कनेक्ट होईल, मध्ये कुठे नाही. आणि जर्मनीच्या ज्या टर्मिनलवर ते पोहोचेल तिथून मग तो गॅस युरोप मधल्या अन्य ठिकाणी जाणार आहे. आता याच्यातून खूप प्रचंड पुरवठा जर्मनीला आणि युरोपला होणार आहे. आता या युद्धामुळे काय होणार तर जर्मनीने आता अधिकृतरित्या कळवलेलं आहे की आम्हाला तुमची पाईपलाईन मधला गॅस घ्यायचा नाही. आता ही पाईपलाईन अजून पूर्ण तयार नाही झालेली, म्हणजे 98% वर झाली, 1-2% बाकी आहे. म्हणजे लाईन पडून आली, टर्मिनल वगैरे जी कामं फक्त शिल्लक आहेत, परंतु तेवढं उरलेलं काम आहे तेवढं सुद्धा आम्ही आता करणार नाही, आम्हाला तुमचा गॅस नको असं जर्मनीने रशियाला सांगितलंय. आता जर्मनीने तो गॅस घेणं बंद केलं की एक तर रशियाचं नुकसान सुरू होणार, अब्जावधी डॉलरचं उत्पन्न मिळणार आहे, पण ती गॅस लाईन न आल्यामुळे जर्मनीवर सुद्धा त्याचा परिणाम होणार. जर्मनीची अर्थव्यवस्था आता 40% तेल जर रशियातून येतं तर अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर्मनीला काहीतरी पर्यायी गॅसची व्यवस्था करावी लागणार आखातातून किंवा इतर ठिकाणी. असं हे एका परीने तेलामध्ये गुंतलेलं आहे. तेव्हा ह्या तेलाची मस्ती कोणी किती करायची हे बघायला पाहिजे काय असेल ते. खरंय सर, आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जो बायडन यांनी देखील म्हटलं होतं की ते आणखीन चर्चा करतील आणि काही वेळात पूर्वी त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी देखील संवाद साधलेला होता आणि त्यांनी देखील म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी देखील काही वेळापूर्वी आवाहन केलेलं होतं आणि सुरक्षित राहू शकाल का, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन जरी त्यांनी केलेलं असलं तरी युक्रेनमध्ये आपण काही दिवसांपूर्वी जी दृश्य आली होती सर, ज्याच्यामध्ये तिथल्या नागरिकांनी तिथल्या ज्या फौजा होत्या आणि त्यांच्याकडून स्वयं शिक्षणाची देखील सुरुवात केली होती जेणेकरून हल्ला झाला तर कशा रीतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल. सर, युक्रेनच्या क्षमतेविषयी आणि युक्रेन प्रत्युत्तर देत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. युक्रेन किती सक्षमपणे या सगळ्या मोठ्या लढाईला सामोरं जाईल आणि त्यांच्या आतापर्यंतच्या ताकदीविषयी आपण कसं विश्लेषण करू इच्छिता? नाही, युक्रेन सुद्धा तसा मोठा देश आहे जगात मध्ये. युरोपीय विभागामध्ये रशियानंतरचा मोठा देश आहे, फार मोठा देश आहे आणि त्यांच्यापैकी बऱ्यापैकी सैन्य आहे आणि त्यांनी
कन्स्क्रिप्शन म्हणजे सक्तीचं सैन्य भरती वगैरे सगळं केलेलं आहे. आणि ते लढायला तयार होतील. त्यांची क्षमता आता किती आहे काय हे आपल्याला काय माहिती नाही, कारण क्षमतेवर प्रत्येक जण आपण स्वतःची बेंडकुळी दाखवत आपणच मोठं असं म्हणत असतो. परंतु त्यांना बरीचशी रसद, कुमक आणि शस्त्र वगैरे सुद्धा जर्मनी आणि अमेरिकेने पुरवलेली आहेत. तेव्हा आता ते म्हणतायत की आम्ही लढू शकतो, आम्हाला रशियाची भीती वाटत नाही. पाहायला पाहिजे काय होईल ते. खरे सर, आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की आम्ही देखील रशियाचं नुकसान केलंय असे देखील रिपोर्ट्स आता येत आहेत. पण यामध्ये जो बायडन यांची प्रतिक्रिया देखील आपण सर बघितली आणि त्यानंतर अमेरिकेच्या भूमिकेबद्दल देखील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. तुम्हाला काय वाटतं की अमेरिका इतर देशांच्या मदतीनं आणखीन काही दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतं का? आणि या आता जो प्रचंड तीव्र संघर्ष आहे त्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण थोडं कमी करण्यासाठी आणखीन काही मोठ्या पातळीवर प्रयत्न होणं शक्य होऊ शकेल का? कारण मॅक्रॉन यांनी देखील संवाद साधला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की अशा पद्धतीचा संघर्ष टाळता येऊ शकतो आणि मानवता दृष्टीनं देखील या सगळ्याचा विचार केला जाऊ शकतो. पुतीनला बायडन सकट सर्व लोक सांगते आता हे स्वच्छ आहे अगदी, किती नुकसान होणार आहे, काय होणार आहे, प्रश्न काय स्वच्छ आहे. असं असून सुद्धा पुतीन यांनी शेवटी पूर्वतयारी करून हल्ला केला. याचा अर्थ पुतीनना हा उद्योग करायचा आहे. त्यांना समजावून काय सांगणार है ना. म्हणजे समजावून कोणाला सांगता येतं, ज्याची समजून घ्यायची तयारी आहे त्याला. रशियाची की पुतीनची समजून घ्यायची तयारीच आहे असं दिसत नाही. आणि त्यामुळे समजावून सांगण्यासारखं याच्यामध्ये काय फारसं मला वाटत नाही. काही काळ युद्धामध्ये नुकसान, कारण शेवटी युद्ध करायचं म्हणजे पैसे खर्च होतात हो. तुम्ही जाऊन युक्रेनमध्ये बॉम्ब टाकले तरी ते बॉम्ब तुमचेच असतात, तुमची माणसं मरतात ती तुमचीच असतात, रशियन माणसं मरतात. आणि रशियन माणसांची प्रेत रशियामध्ये परत गेल्यानंतर काय होतं हे आपण जगाला माहिती आहे काय असेल ते. त्यामुळे त्याच्यातलं नुकसान माहीत असून सुद्धा ते करतायत. याचा अर्थ असा की ही त्यांची मस्ती आपण असं म्हणूया की जिरायला वेळ लागेल. आणि ही मस्ती लष्कराच्या बाजूने जिरेल, कारण युक्रेनला जेवढी बाहेरून मदत मिळेल तेवढी ती जिरेल. दुसऱ्या बाजूला जे सँक्शन्स आहेत, निर्बंध आहेत, या निर्बंधाचा शेवटी परिणाम होईलच ना अल्टिमेटली. म्हणजे जगाने त्यांना जर पूर्णपणे आयसोलेट केलं तर किती काळ तुम्ही जगात जगू शकतात. बरोबर. आणि अशा देशांनी निर्बंध घालायला म्हणजे त्या देशांचं देखील प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे आर्थिक निर्बंध. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मिशन पाणी संदर्भातला एक रिपोर्ट. कोरोनाच्या महासंकटामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औषध कंपन्यांव्यतिरिक्त अजून सफाई कर्मचारी देखील काम करत होते आणि त्यांनी देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न ठेवता हे सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत होते. टॉयलेट कॉलेजच्या खास मोहिमेतून सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले जातात आणि त्यामुळेच आपण बघणार आहोत मिशन पाणीची या संदर्भातली एक खास बातमी. मुझे कहीं से जानकारी प्राप्त हुई कि रैकेट और जागरण पहल मिलकर महाराष्ट्र औरंगाबाद में वर्ल्ड टॉयलेट कॉलेज के नाम से एक इनिशिएटिव प्रोग्राम चला रखा है, जिसमें ये सफाई कर्मचारियों को ट्रेनिंग देते हैं. तो मैंने इनसे संपर्क किया और एक शाखा वर्ल्ड टॉयलेट कॉलेज पटियाला के नाम से हमारे शहर पटियाला में खुलवाई, जहां हम सफाई कर्मचारियों को ट्रेनिंग देते हैं. हमारा लक्ष्य इस साल 1000 सफाई कर्मचारियों को यहाँ ट्रेन करने का है. मुझे बड़ी खुशी हुई कि जिनको भी हमने यहाँ ट्रेनिंग दी उनकी कार्य करने की क्षमता, उनका आत्मविश्वास बहुत बढ़ गया और उन्होंने हमसे वादा किया कि सर हम इस मुहिम में ज़्यादा से ज़्यादा सफाई कर्मचारियों को जोड़ेंगे. हमने भी जागरण पहल से वादा किया कि हम आपके इस वर्ल्ड टॉयलेट कॉलेज शाखाओं को पूरे पंजाब में फैला देंगे. कोविड आया तो सब लोग घरों में छिप गए थे, कोई घर से बाहर निकलने को तैयार नहीं था. जब लोगों ने देखा कि 2 दिन 4 दिन 5 दिन घरों में कूड़ा पड़ा रहा तो उनको एहसास हुआ कि ये तो एक बहुत बड़ी जिम्मेदारी है हमारे ऊपर. उस वक्त भी ये सफाई कर्मचारी एक योद्धा बन के हर घर से जाके कूड़ा उठा रहे थे. तो उस टाइम लोगों को ये लगा कि यार ये तो बहुत अच्छा काम कर रहे हैं. उससे पहले उन लोगों को समझ में नहीं आ रहा था कि इनको किस तरीके से हम ट्रीट करें. कोविड के बाद में इनकी इज्जत बढ़ गई है लोगों को, और मैं तो यही चाहूँगा कि इनको जैसे सबको इज्जत दी जाती है इसी तरीके से इनको इज्जत दी जाए. अगर ये नहीं होंगे यहाँ पे तो पता नहीं हमारे देश का क्या होगा.
आणि मिशन पाणीच्या खास रिपोर्टनंतर आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा. आणि यूट्यूबवर आमच्या चॅनलला लॉग इन करा आणि तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकाल. त्यामुळे पहा फक्त News18 लोकमत. टार्गेट केलं